कैलास सत्यार्थी व प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक आरोग्य व व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन। कैलास सत्यार्थी व प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणी यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक आरोग्य व व्यवस्थापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यामध्ये जवळपास 80 ते 90 महिला व युवतींनी सहभाग घेतला। प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख मॅडम यांनी जमलेल्या युवती व महिलांना या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले। मासिक म्हटलं की बहुतांश महिला पुरुष समाज याकडे किळसवाने बघत असतो। आजही याविषयी अंधश्रद्धा बाळगली जाते। यावर महिलांनी युवतींनी अशा गोष्टींना महत्त्व देऊ नये, तसेच यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी असे डॉक्टर शेख मॅडम यांनी म्हटले। कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशन या संस्थेच्या वतीने यावेळी माननीय अमोल राठोड प्रकल्प अधिकारी यांनी महिलांना मार्गदर्शन केले। मासिक पाळी याविषयी बोलताना बोलले की मासिक पाळीसारखा सुंदर क्षण या जगात दुसरा कोणता नाही, कारण मासिक पाळी स्त्रीला आली नसती तर आज तुम्ही आम्ही या जगात जन्मलो नसतो। अशा शब्दात त्यांनी मासिक पाळीचे छान असे वर्णन मार्गदर्शन करून सांगितले। संस्थेच्या वतीने माननीय सागर दांडगे सहाय्यक अधिकारी, ज्ञानेश ब्राह्मणे, शुभांगी मैड, माधुरी कोरेकर हे उपस्थित होते। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र निमोणी यांच्या वतीने माननीय DA मारणे आरोग्य सहाय्यक व इतर सहकारी यावेळी उपस्थित होते। शेवटी सर्वांना आहाराची व्यवस्था करण्यात आली होती। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शकील मनियार, शिरूर। जगातला सर्वोच्च असा शांतता पुरस्कार बालकांच्या सर्वांगीण कामासाठी संस्थेचं कार्य सरांनी 1980 मध्ये बचपन बचाव आंदोलनाच्या माध्यमातून सुरू केलं। गेली 44 वर्ष अविरतपणे संपूर्ण भारतातल्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये संस्थेचं कार्य चालू आहे आणि भारताच्या बाहेरही 4 ते 5 देशांमध्ये संस्था कार्य करते। अशी पहिलीच वेळ आहे की गेल्या वर्षभरापासून संस्था महाराष्ट्रामध्ये काम करते आणि महाराष्ट्रातला पुणे जिल्ह्याचा पहिलाच तालुका शिरूर तालुका संस्थेला वर्षभरापासून या ठिकाणी कामाला सुरू आहे। पुण्यामध्ये देखील आमचं काम चालू आहे। पुण्यामधल्या एवढ्या कम्युनिटी ज्या शहरी वस्त्या असतात त्या वस्त्यांमध्ये 12 वस्त्यांमध्ये आमचं काम चालू आहे। कामाचं स्वरूप असं आहे, प्रामुख्यानं बालकांवरती आम्ही काम करतो। बालकामगार असतात, बाललैंगिक अत्याचार होतात, बालविवाह होतात, शाळाबाह्य मुलं असतात, सतत शाळेत गैरहजर असणारे मुलं असतात किंवा परिणामी बालकांच्या निगडीत ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी संस्था ग्रासरूटपासून काम करते, तळागाळापासून काम करते। मग त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांच्या सहाय्याने, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या भागधारकांच्या माध्यमातून संस्था कार्य करते। एखाद्या गावामध्ये काम करत असताना तालुक्यामध्ये आम्ही 40 गावांमध्ये काम करतो आणि मला आनंद होतो की या PHC सेंटर ज्या आशाताई या ठिकाणी आल्या त्यापैकी आमच्याकडे जवळपास 10 गावं, निमोणी, शिंदोडी, चिंचणी, कोळगाव, कळवंतवाडी, तर 40 गावांपैकी ही 10 गावांनी 10 गावांनी तुम्ही इथं त्या आशाताई आहात आणि तुमचा काय त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे, तुमची काय भूमिका असणार आहे। आम्ही जिल्हा परिषद शाळांना सोबत घेतो या सगळ्या प्रवासामध्ये, ग्रामपंचायतीला सोबत घेतो या सगळ्या कामामध्ये। त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती असते, बाल संरक्षण समिती असते, अशा वेगवेगळ्या समित्यांच्या, पालकांच्या, महिलांच्या, मुलांच्या, युवकांच्या आणि ज्येष्ठांच्या सगळ्यांच्याच सहकार्याने हे काम आम्ही 40 गावांमध्ये सध्या करत आहोत। आतापर्यंत आम्ही काय केलं तर आम्ही 40 गावांमध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती जनजागृती करण्यासाठी, बालविवाह थांबवण्याकरता काय करते याच्यासाठी जनजागृती केली। बालकामगार नसावे, बालकामगार होऊ नये किंवा लहान मुलांना कामावर कोणी ठेवू नये याच्यासाठी जनजागृती। सगळे मुलं शाळेत असले पाहिजे याच्यासाठी जनजागृती। केवळ जनजागृती न करता मला सांगायला आनंद होतोय मॅडम की आम्ही कित्येक शाळाबाह्य मुलांना शाळेत कायमस्वरूपी दाखल केले आमच्या कार्यकर्त्यांनी। आमचे 22 जणांचा स्टाफ आहे, शिरूरमध्ये काम करतो, प्रत्येकाकडे 2-2, 3-3 गाव आहेत। त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला अनेक अशा
वंचित माता भगिनी असतात, विधवा माता असतात, त्यांची लेकरं असतात, त्यांच्यासाठी देखील कार्य करतो. आता बालसंगोपन नावाची एक योजना आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच की महाराष्ट्र शासनाकडून जी बालक एकल पालक आहेत किंवा अनाथ आहेत किंवा ज्यांची ज्यांचे पालक दुर्धर आजारानं ग्रस्त आहेत, अशा बालकांसाठी बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून 2250 रुपये प्रति महिना त्या मुलांचा शिष्यवृत्ती म्हणून शैक्षणिक कामासाठी मिळते. आम्ही आतापर्यंत शेकडो फाईल CWC बाल कल्याण समिती पुणे येरवडा या ठिकाणी जमा केलेले आहेत आणि आता पुढच्या महिन्यात बऱ्याच मुलांना त्याचा लाभ मिळेल. लाखो रुपयाचा लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही त्याच्या माध्यमातून करतो. त्याचबरोबर अनेक सगळ्या श्रावणबाळ असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, अगदी साध्या एखाद्या शाळेसमोरून जर हायवे इथंच येतो निर्मीला, तो अजून तो पण आम्ही प्रस्ताव दिलाय की तिथे त्या जिल्हा परिषद शाळेसमोर स्पीड ब्रेकर ही कुणाच्या लवकर लक्षात येत नाही, त्याच्यात कुणी लक्ष घालत नाही. ती बसवण्याची मागणी आम्ही केली. का तर तिथं अपघात होऊ नये. करडलवाडी म्हणून एक गाव, त्या गावामध्ये ती मुलं सरळ गाडीला शाळेत जातात. 80 ते 90 मुलं, त्या मुलांना शाळेत जाण्यासाठी बस नाही. 5 ते 7 किलोमीटर ती मुलं पायी ये जा करतात. वन्य प्राण्यांचा धोका असतो. त्या गावातल्या सरपंचांना, तिथल्या सदस्यांना, तिथल्या मुलांना 30 ते 40 जणांना आम्ही सोबत घेऊन परिवहन महामंडळ यांना अर्ज केला, आगार व्यवस्थापकाला. त्यांना तो अर्ज दिला, विनंती केली. शाळा चालू होण्याच्या आधी मॅडम बस चालू होणार. खूप सगळ्या मुलांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, त्या प्रत्येक समस्यांवरती काम करतो आणि याच कामाचा एक भाग म्हणून आशाताई आमच्या कामामध्ये त्यांचा खूप मोठा रोल आहे. मुलींचे प्रश्न असतात, महिलांचे प्रश्न असतात, आरोग्याशी निगडीत मोठमोठे समस्या उद्भवतात. त्या सगळ्या समस्यांवरती देखील जनजागृतीचे काम करतो. आता येत्या महिन्यामध्ये 28 तारखेला जागतिक मासिक आरोग्य आणि व्यवस्थापन दिन संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. का तर ती एक मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, लोकांना, महिलांना, प्रत्येकालाच आरोग्याचं महत्त्व कळावं, मासिक पाळीबद्दल महत्त्व कळावं. त्यातून दुर्धर असे कॅन्सर सारखे आजार सुद्धा होतात, त्याच्याबद्दल आपण कशी काळजी घेतली पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या कुमारी मुलींना आपण कशी माहिती सांगितली पाहिजे, महिलांना कशी सांगितली पाहिजे. आजही मासिक पाळीमध्ये कित्येक महिला खेड्यागावातल्या, आपण सुशिक्षित भागातून आहोत, बरेच जण आपण शिकलेलो. तुमच्या आजूबाजूला बऱ्याच भिल्ल वस्ती असतील, पारधी वस्ती असतील. आमच्या 40 गावांपैकी 20 ते 25 गावांमध्ये आहे. तर त्यांना अजूनही सॅनिटरी पॅड काय असेल हे सुद्धा माहिती. ते अजूनही एखादं खराब कापडच वापरतात, त्यातून ते आजार उद्भवू शकतात. परिणामी त्यांना जीवाला मुकावं लागतं. हे अगदी तळमळीनं त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्यासोबत बसून त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आपण त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून 4-2 माता भगिनींना जरी आपण स्वच्छ अशी कापडं किंवा त्यामध्ये सॅनिटरी पॅड वापरण्यास प्रवृत्त केलं तरी ते काम खूप मोठं झालं, असं आपण सर्व. मी या संस्थेला सगळ्यांपासून खूप शुभेच्छा देते. कारण याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण दैनंदिन जीवन जितो फक्त आपल्यासाठी. सकाळी स्वयंपाक करणं, मुलांना शाळेत पाठवणं हे सोडून आपलं जगत संपतं. माणूस म्हणून आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत स्वतःला माणूस म्हणायसाठी. पहिल्यांदा आपल्याला दुसऱ्यांची मदत करता आली पाहिजे आणि आपल्याला विचार करता आला पाहिजे. हे 2 गोष्टी आपल्याला माणूस म्हणण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. हे जे तुम्ही आता ऐकलं, जर तुम्ही एक विचार केला असा का की आपण एका दिवसामध्ये दुसऱ्यांसाठी काय करतो. हे जे आहे तेही आपल्यासारखे जे माणसं आहेत, आपल्यासारखी त्यांनाही फॅमिली आहे, पण ते दुसऱ्यांसाठी जे काम करण्याची त्यांची इच्छा आहे ही महत्वाची आहे. जे खेड्यापाड्यांमध्ये ज्या आरोग्य सेवकापासून किंवा शालेय ज्यांना यांच्यापासून वंचित राहावं लागतं अशा मागासवर्गीय मुलांसाठी आणि मातांसाठी त्यांचं जे हे काम आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. कारण की हे तुमच्या आमच्यासारख्यांना सगळ्यांना शक्य नाही दुसऱ्यांसाठी एवढी मदत करणं. थोडासा जरी आपण हातभार लावू शकलो अशा मुलांसाठी, आपण कित्येक वेळा जातो हॉटेलमध्ये बघतो लहान मुलं तिथं काम करत असतात, काही करू शकतो का आपण त्यांच्यासाठी. ही संस्था करते. ज्या मुलांना शाळेसाठी खर्च करणे किंवा ज्यांचे अपघातामध्ये पॅरेंट्स गेलेले आहेत अशा ज्या मुलांना एकच पालक आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये अशा माता आणि बालकांसाठी ही संस्था काम करते. तर अशा संस्थांना मदत करणं, आशाताई तुम्ही
दुआ आहेत सगळ्यांमध्ये, ते आपलं कर्तव्य आहे आणि ते तुमचंही काम आहे. आज या दिवसात मी दुसऱ्यांसाठी काय केलं हा प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे, तर आपण माणूस आहोत. त्यांनाही आपल्यासारखे फॅमिली आहेत आणि दैनंदिन गोष्टी आहेत, पण त्या सगळ्यातून बाहेर येऊन ते दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मी या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि तुमच्या पुढच्या कुठल्याही कार्याला तुमचा सहभाग असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांची संस्था जे माता आणि पालक याबद्दल काम करते, तर शासनाला अशा नेमण्याचा महत्त्वाचं कारण म्हणजे आणि माता आणि बालक यांचं आरोग्य. त्यांनी फक्त स्त्रियांनीच का निवडलं याचा विचार करता का तुम्ही? आशा फक्त स्त्रीच का असू शकते? कारण तुम्ही जेवढं एखाद्या बाईला किंवा बाळाला समजू शकता तेवढा पुरुष नाही समजू शकत. त्यांच्या ज्या दैनंदिन अडचणी आहेत, त्या बाळांच्या ज्या अडचणी आहेत, त्या तुम्ही जास्त समजू शकता. म्हणून तुमचा महत्वाचे आधारस्तंभ आहेत तुम्ही आरोग्याच्या या आपल्या साखळीमध्ये. तुम्ही त्यांच्या डोर स्टेप पर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचं मेन काम आहे तुमचं, बरोबर? त्यामुळे या माता आणि बालकांच्या आरोग्याचं मेन काम आशाताईंकडे आहे. म्हणून आपल्या या मीटिंगचा महत्वाचा दुवा म्हणजे तुम्ही आहात आणि आपले किशोरवयीन मुली आणि माता. तर आजचं आपलं शिबिर जे आहे मासिक पाळी यांच्या समस्यावर, तर यासाठी मासिक पाळी आणि ते नॉर्मल काय आहे आणि ॲबनॉर्मल काय आहे हे आपल्या लक्षात आलं की हे नॉर्मल आहे आणि हे ॲबनॉर्मल आहे. तर मासिक पाळी हे एक नॅचरल प्रोसेस आहे. ज्यावेळेस किशोरवयीन मुली वयामध्ये येतात 13-14 वर्षाच्या आसपासमध्ये आपल्याला मासिक पाळी प्रत्येक महिन्याला सुरू होते. तर वयाच्या यायच्या अगोदरच प्रत्येक मातांचं कर्तव्य आहे की ते समजून सांगण्याचं, ते लपवायची गोष्ट नाही. जे अजूनही आपल्या समाजामध्ये याच्याबद्दल नॉलेज नाहीये ते त्याला चुकीची गोष्ट समजून झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मुलींना त्याबद्दल व्यवस्थित माहिती भेटत नाही, त्याच्याबद्दल उघड चर्चा होत नाही. सॅनिटरी पॅड घ्यायसाठी एक तर महिला बाहेर जात नाही, पुरुषांना कसं सांगावं हा त्यांचा एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांना त्या स्वच्छता ठेवण्याचं वळण लागत नाही. त्यामुळे ही झाकण्याची गोष्ट असून ही एक नॅचरल प्रोसेस आहे. हे आधी महिलांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि ते तुम्ही मुलींना समजावून सांगितलं पाहिजे की यामध्ये लाजण्यासारखं आणि झाकण्यासारखं काय नाहीये. ही एक नॅचरल प्रोसेस आहे जी प्रत्येक मुलीला 13-14 वर्षामध्ये स्टार्ट होते आणि प्रत्येक महिन्याला अशी पाळी येते. त्याच्यानंतर सुरू होते की त्यामध्ये नॉर्मल काय आहे. तर पहिल्या ज्यावेळेस पाळी सुरू होते किशोरवयीन मुलींमध्ये त्यावेळेस 3-4 वर्ष पाळी ही रेग्युलर असते, ते नॉर्मल आहे. कारण की 3-4 वर्षामध्ये आपल्या हॉर्मोनल जी साखळी आहे ती व्यवस्थित मॅच्युअर होऊन 3-4 वर्षानंतर ती व्यवस्थित यायला चालू होते. तर पहिल्या 3-4 वर्षामध्ये होतं काय, 3 महिन्यातून एकदा पाळी येणं, 3 महिन्यातून एकदा पाळी आल्यानंतर खूप जास्त ब्लिडिंग होणं, हे पहिल्या 3-4 वर्षामध्ये नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये भिण्यासारखं काही नाही. सगळ्यात पहिला मुद्दा क्लिअर झाला की ज्यावेळेस पाळी सुरू होते त्यातील 3 वर्षापर्यंत पाळी थोडीशी रेग्युलर असते आणि थोडंसं जास्ती ब्लिडिंग होतं, हे नॉर्मल आहे. हे कळला मुद्दा. नंतर आजकालच्या किशोरवयीन आणि पाळीचा पिरियड किती असला पाहिजे. पाळीचा पिरियड हा 24 दिवसापासून 38 दिवसामध्ये एकदा पाळी आली पाहिजे, हे नॉर्मल पिरियड आहे. 24 दिवसापासून म्हणजे 24 दिवसाला एकदा आली किंवा 38 दिवस हे मॅक्सिमम आहे. 24 ते 38 दिवसामध्ये एकदा पाळी आली पाहिजे. पाळीचा रक्तस्राव हा 8 दिवसापेक्षा कमी झाला पाहिजे आणि एका दिवसाला 4 पेक्षा कमी पॅड लागले पाहिजे, हे नॉर्मल पाळीची डेफिनेशन आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही होत असेल तर ती झालं थोडीशी प्रॉब्लेम, किंवा तुम्हाला एका दिवसाला 6 पॅड यूज करावे लागतात, किंवा तुम्हाला 8 दिवसापेक्षा जास्ती रक्तस्राव होत आहे, किंवा तुम्हाला 15 दिवसाला एकदा पाळी येत आहे, हे सगळं झालं ॲबनॉर्मल. आणि मी म्हटल्यासारखं यातून काहीही पहिल्या 3 वर्षामध्ये झालं तर तेही नॉर्मल आहे. पहिल्या 3 वर्षामध्ये पाळी व्यवस्थित येत नाही. आणि जर तुम्ही रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये आहात, म्हणजे तुमचं वय हे 30 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत आहे, त्याच्यामध्ये मात्र पाळी ही व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये जर अशा काही अडचणी आल्या तर ती आहे ॲबनॉर्मल, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर कशामध्ये प्रॉब्लेम आहे, तर आजकालचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किशोरवयीन मुलींसाठी आणि महिलांसाठी म्हणजे PCOD. हा आधीच्या 20 वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर 100 मधल्या एका जणीला होता PCODचा प्रॉब्लेम. त्यामुळे त्या वयोगटातल्या महिलांना हे माहिती नाही की काय प्रॉब्लेम आहे. पण आजकाल तुम्ही बघितलं तर 4 मधल्या एका मुलीला
आहे, 25% प्रमाण झालेलं आहे. 4 मुलीपैकी एकाला PCODचा प्रॉब्लेम आहे. तर 20 वर्षामध्ये असं काय झालं की त्याचं प्रमाण एवढं जास्त